हजारोंच्या भाविक भक्तांनी फुलणारा दररोजचा हा हनुमानगडीचा परिसर आज मात्र शांत असल्याचं बघायला मिळते। प्रभू श्रीरामचंद्रांचा निश्चिम भक्त म्हणून जे हनुमानाकडे बघितलं जातं त्या हनुमानगडीमध्ये दररोज हजारो भाविक येत असतात। पण आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी अगदी तुरळक गर्दी असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। कारण आपल्याला माहिती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्या नगरी जी आहे ती सजलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर खूप विशेष निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आलेला आहे। त्यामुळं अयोध्या नगरीमध्ये खरं तर खूप कमी लोक जे आहेत ते आलेले आहेत। त्यामुळं या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाविक भक्त जे आहेत ते सुद्धा खूप कमी असल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला बघायला मिळतं। दुसरीकडे जर आपण बघितलं तर हनुमानगडीचा हा परिसर जो आहे तो अगदी आकर्षक पद्धतीनं सजवल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। फुलांच्या माळा या हनुमानगडीच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं। दुसरीकडे जर बघितलं आपण तर पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणं तैनात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर अयोध्येमधील प्रत्येक चौकामध्ये अशा पद्धतीचाच पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो लावल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय। आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं आपण तर प्रत्येकाची चेकिंग केल्याशिवाय कुणालाही या ठिकाणी सोडलं जात नाही। दुसरीकडे जर आपण बघितलं तर ही सगळी दुकानं आहेत, हा सगळा भक्तिपथ आहे आणि याच ठिकाणची आपण दुकानं बघू शकतो। ही दुकानं सध्या खरं तर बंद आहेत कारण भाविक भक्त नाही आहेत। सकाळपासूनच हा परिसर खरं तर खूप गजबजलेला असतो कारण प्रभू श्रीरामांच्या दर्शना अगोदर हनुमानाचं दर्शन घेणं खरं तर गरजेचं असतं असं आख्यायिकेमध्ये लिहिलेलं आहे। त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर आज मात्र कुठंतरी या ठिकाणं भाविक भक्त जे आहेत त्यांची वर्दळ जी आहे ते हनुमानगडीमध्ये कमी असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, हनुमानगडी, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।